अमेरिकन सून जेव्हा आजारी सासूची काळजी घ्यायला भारतात येते तेव्हा नक्की काय होतं, नक्की ऐका. वसंतराव नेहमीप्रमाणे वसंतराव नाईक सकाळची चहा घेऊन टेबलाकडे आले आणि पत्नीला हाक मारू लागले. अहो मंडळी, उठा आता, चहा तयार आहे. वसंतरावांची ही सकाळची रोजचीच पद्धत होती. चहा करायचा आणि पत्नीला चहासाठी बोलवायचं. मग सुमित्राबाई तोंड धुवायच्या आणि खुर्चीवर चहासाठी बसायच्या. वसंतरावांनी चहासाठी सुमित्राबाईंना हाक मारली, परंतु सुमित्राबाईंकडून काहीच उत्तर आलं नाही. म्हणून वसंतराव उठले आणि बेडरूममध्ये गेले. त्यांनी झोपलेल्या सुमित्राबाईंकडे पाहिलं, मात्र त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. सुमित्राबाईंचा चेहरा वाकडा झाला होता आणि एक हात कॉटखाली लोंबत होता. त्यांनी अंगाला हात लावला. शरीर गरम होतं, परंतु हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज होती. ते धावत बाहेर गेले आणि शेजारच्या बाळाला आवाज मारू लागले. बाळ्या, बाळ्या, लवकर ये, सुमित्राची तब्येत बरी दिसेना. झोपेत असलेला बाळ्या ताटकन उठला आणि त्याची बायको अरुणा धावत वसंतरावांच्या घरात आली. सुमित्राबाईंचा चेहरा वाकडा झालेला दिसला. अरुणाने गार पाणी घेतलं आणि चेहऱ्यावर मारलं. तसेच कांदा फोडून नाकावर लावला. पण सुमित्राबाईंकडून कसलाच रिस्पॉन्स नाही. हे पाहून बाळ्या म्हणाला, मास्तर काकूंना हॉस्पिटलात न्यावं लागेल, मी माझी रिक्षा आणतोय. असं म्हणून बाळ्या धावत कपडे बदलायला गेला. पाठोपाठ त्याची बायको अरुणा पण गेली. वसंतराव सुन्न होऊन सुमित्राबाईंच्या बाजूला बसले. काय होते आहे त्यांच्या लक्षात येईना. काल रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही दोघं TV वर कार्यक्रम पाहत होतो. तेव्हा सुमित्रा बरी होती. तिने कसलीच तब्येतीची तक्रार केली नाही. मी तिला नेहमी म्हणायचो, डॉक्टरांकडे जाऊन एकदा सर्व तपासून घेऊ. पण तिचे नेहमीचं म्हणणं, एकदा डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर मागे लागतात. मला काय होणार नाही, माझ्या माहेरची सर्व मंडळी निरोगी. माझ्या बाबांनी शेवटपर्यंत एक गोळी पण खाल्ली नाही. एवढ्यात बाळ्या आणि अरुणा हजर झाली. दोघांनी सुमित्राबाईंना उचलून त्यांना रिक्षात घातलं आणि अरुणा आणि वसंतराव मागे बसले. रिक्षा चालवायला बाळ्या ते तालुक्याच्या गावाकडे निघाले. रिक्षा चालवता चालवता बाळ्या मनात विचार करू लागला, बहुतेक पॅरालिसिस असावा. अशा पेशंटला राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात. वसंतरावांना मात्र मोठं टेन्शन आलं. मुलगा अमेरिकेत आणि ही दोघं वयस्कर. सकाळचे 8 वाजत होते. डॉक्टर राणे 9:30 वाजता केबिनमध्ये येतील. तोपर्यंत हॉस्पिटलात जाऊन बाईंना ॲडमिट करूया. बाळ्याची रिक्षा राणे हॉस्पिटलसमोर येऊन उभी राहिलेली. बाळ्या आणि अरुणाने बाईंना उचलून आत घेतलं आणि नर्सला बोलवले. नर्सने ब्लड प्रेशर तपासलं आणि ॲडमिट करून घेतलं. सिरियस पेशंट ॲडमिट झाल्याचे कळताच डॉक्टर राणे लगबगीने आले. त्यांनी झटपट उपचार सुरू केले, इंजेक्शन दिले आणि CT स्कॅन करायला पाठवले. रिपोर्ट येताच डॉक्टरांनी वसंतरावांना सांगितलं, मेंदूला छोटासा धक्का बसलाय, परंतु त्या वाचल्या. ब्लड प्रेशर फार वाढले होते. आता यापुढे कसा काय रिस्पॉन्स देतात ते पाहू. असे म्हणून डॉक्टरांनी औषधांची चिठ्ठी वसंतरावांच्या हातात दिली. वसंतराव सुन्न बसून होते. त्यांच्या डोळ्यासमोर घरचे चित्र आले. आपण दोघेच राहणारे. मुलगा उदय अमेरिकेत. तशाच 4 महिन्यापूर्वी त्याने मूळ पंजाबी पण अमेरिकेत लहानाची मोठी झालेली अशा या मुलीबरोबर लग्न केलेलं. या लग्नाला त्याच्या आईचा कडवा विरोध. सुनेचा म्हणजेच रसिकाचा फोटो पण पाहिला नाही. उदयने लग्नासाठी येण्याचा खूप आग्रह केला. विमानाची तिकिटे देखील पाठवली, पण त्याच्या आईने ठाम नकार कळवला. वसंतरावांच्या मनात आलं, आपला मधल्यामध्ये नाईलाज. आपले पत्नीसमोर काहीच चालत नाही. तिचा स्वभाव कोपिष्ट, रागाने घर डोक्यावर घेईल म्हणून आपणास गप्प बसावे लागते. तो राग मनात ठेवून ती असावी. त्यामुळे एवढं प्रेशर वाढलं आणि हॉस्पिटलमध्ये आणावं लागलं. आता डॉक्टर काय सांगतात ते पाहायचे. एवढ्यात अरुणा म्हणाली, गुरुजी, उदय भाऊजींना कळवा
गुरुजी उदय भाऊजींना कळवा तरी. बाळ्या पण म्हणाला, नाईक गुरुजी, मी उदयला फोन करू का? विचारमग्न नाईक गुरुजी बाळ्यांच्या प्रश्नांनी दचकले. नको इतक्यात. 2 दिवसांनी किती फरक दिसतोय बघूया. आणि त्याला कळून तरी काय उपयोग? तो 7 समुद्रापलीकडे. त्याला यायला किती वेळ लागेल माहीत नाही. आणि त्याच्या बायकोचं नाव घेतलं तर नाईकबाई तर घर डोक्यावर घेते. त्यापेक्षा बघूया वाट. बाळ्या गप्प बसला. अरुणा नाईकबाईंच्या शेजारी बसून होती. नर्स अधूनमधून येऊन सलाईन चेक करत होती. नवीन इंजेक्शन टोचत होती. रात्री वसंतरावांना घरी पोहोचवून बाळ्या परत आला. रात्री पेशंट शेजारी अरुणा आणि बाहेर पॅसेजमध्ये बाळ्या. दुसऱ्या दिवशी दुपारी नाईकबाई हात हलवू लागल्या. डॉक्टर तपासून जात होते. औषधे बदलून देत होते. तिसऱ्या दिवशी नाईकबाईंच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसून आली. रात्री राऊंडला आल्यावर डॉक्टर म्हणाले, औषधांनी त्यांना एवढ्यावर आणले. आता पुढे फिजिओथेरपी करायला हवी. आपल्या भागात चांगली फिजिओथेरपिस्ट नाहीत, तेव्हा तुम्हाला मोठ्या शहरात नेऊन निदान 3-4 महिने फिजिओथेरपी करावी लागेल. त्यानंतर माझ्या अंदाजाने त्या हिंडू फिरू लागतील. तोपर्यंत आपल्या हॉस्पिटलमधील नर्स थोडेफार फिजिओथेरपी उपचार करेलच. डॉक्टरांचे म्हणणे वसंतराव, बाळ्या, अरुणा हे ऐकत होते. वसंतराव चिंताग्रस्त झाले. आता काय करायचे? मोठ्या शहरात कशी व्यवस्था करायची? बाळ्या म्हणाला, मी उदयला फोन करतो. त्याचं मत बघू काय आहे ते. ताबडतोब बाळ्याने उदयला फोन लावला. त्याच्या आईच्या आजाराबद्दल सर्व सांगितलं. उदयला धक्काच बसला. त्याने वसंतरावांकडे फोन द्यायला सांगितला. बाबा, काय हे? 2 दिवसांपासून आई हॉस्पिटलमध्ये आणि तुम्ही आत्ता कळवताय? नाही रे बाबा, तुला कळवून तरी काय करायचं? तू एवढ्या लांब आणि एवढ्या लांबून तुला बोलावून काय उपयोग? आता तिची प्रगती आहे, पण फिजिओथेरपी करायची हवी. आपल्या भागात चांगली फिजिओथेरपी करणारा कोणी नाही असे डॉक्टरांचं मत. पुण्या मुंबईत नाहीला सांगतायत. बघू काहीतरी. तुझ्या मामांना कळवतो. बघूया ते काय सोय करतात काय. उदय उत्तरला, बाबा, मी तुम्हाला 1 तासात फोन करतो. असं म्हणून उदयने फोन ठेवला. 1 तासानंतर उदय बाळ्याला पुन्हा फोन करतो. बाळ्या, माझी पत्नी रसिका उत्तम फिजिओथेरपिस्ट आहे. अमेरिकेतील मेडिकल कॉलेजमधली डिग्री होल्डर आहे. ती येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. त्याच्यातील आधुनिक तंत्र तिला माहिती आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा तिचाच येथे जास्त उपयोग आहे. म्हणून ती उद्या भारतात यायला निघते आहे. परवा दुपारपर्यंत ती गोव्याला पोहोचेल आणि संध्याकाळी राणे हॉस्पिटलमध्ये. सध्या माझे एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे. त्याचा हेड मीच आहे. त्यामुळे कमीत कमी 2 महिने मला रजा मिळणार नाही, पण रसिकाला मिळू शकेल. तेव्हा बाबांना सांग, काळजी करू नका. रसिका परवा संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचेल. बाळ्याने उदयचे सर्व बोलणे वसंतरावांच्या कानावर घातले. वसंत मास्तरांनी डोक्याला हात लावला. या सुमित्राला मी सांगितलं होतं, एकदा मुलं परदेशात गेले म्हणजे परके झाले समजा. ते आईवडिलांना विसरूनच जातात. आता हा आमचा मुलगा उदय. आईच्या आजारपणात आपण स्वतः यायचं सोडून बायकोला धाडत आहे. तिची भाषा पंजाबी आणि लहानपणापासून अमेरिकेत वाढलेली. तिला काय सुमित्राची अवस्था कळेल. त्यापेक्षा मी उदयच्या मामाला फोन करतो. त्याच्याकडे मुंबईत काय व्यवस्था होते का ते बघूया. वसंतरावांनी आपल्या मेहुण्याला मुंबईत फोन लावला आणि सुमित्राची सर्व परिस्थिती सांगितली. मेहुण्यांनी आपली जागा खूप लहान आहे आणि सुनेचे बाळंतपण जवळ आलेलं आहे. त्यानं काही सोय करता येणार नाही असं सांगितलं. वसंत मास्तर काळजीत पडले आणि त्यांनी आपल्या पुतण्या मोहन, जो पुण्यात राहतो, त्याला विनंती केली. त्याने पण नन्नाचा पाडा लावला आणि डॉक्टर राण्यांच्या हॉस्पिटलमधील नर्स तिला जमेल तशी ट्रीटमेंट देत होती, पण त्यामुळे फार फरक त्यांच्यात पडत नव्हता. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक 27-28 वर्षाची उंच देखणी स्त्री प्रवेश करत
आली आणि आल्या आल्या तिने सुमित्राबाई नाईक यांच्या रूमची चौकशी केली. नर्सने रूम दाखवताच ती त्या रूममध्ये आली. पेशंटबरोबर अरुणा होती. समोरच्या कॉटवर बाळ्या आणि वसंतराव बसले होते. तिने आत येताच वसंतरावांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. बाबा, मैं रसिका, आपकी बहू, उदय की पत्नी हूँ. वसंतराव बघतच राहिले. ही आपली सून एवढ्या लांबून आली. त्यांच्या मनात आले, उदयच्या मानाने ही मुलगी खूपच उजवी आहे. उंच, गोरी, स्मार्ट. बाळ्याकडे पाहत ती म्हणाली, आप बाळाजी है शायद. और ये अरुणा बराबर है ना? बाळ्या धडपडत उठला. हो हो, मी बाळ्या आणि ही माझी बायको अरुणा. ठीक है, मैं अभी पेशंट को देखती हूँ. तिने सुमित्राबाईंच्या दंडाला हात लावला. मग डोळे उघडून पाहिले. हात उचलून पाहिला, पाय उचलून पाहिला, मग बेड शेजारील चार्ट पाहिला. मग ती वसंतरावांकडे वळून म्हणाली, मैं डॉक्टर साहब से मिलके आती हूँ. असं म्हणून ती रिसेप्शनिस्टकडे गेली आणि डॉक्टर साहेबांना भेटण्याची तिने विनंती केली. त्यानंतर रिसेप्शनिस्टनी मंदा या स्त्रीच्या व्यक्तिमत्वामुळे बुजून गेली आणि तिने तातडीने तिला आत पाठवले. नमस्ते डॉक्टर, मैं रसिका नाइक. सुमित्रा नाम की औरत आपके हॉस्पिटल में एडमिट है. मैं उनकी बहू अमेरिका से आई हूँ. डॉक्टर गड़बड़ीने म्हणाले, बैठिए. कब आई है आप? मैं 5 मिनट पहले आई हूँ. उनके तबीयत से बारे में मेरे को पूछना चाहती हूँ. सुमित्रा नाइक अब खतरे से बाहर है, मगर उनकी लेफ्ट साइड पर लकवा आया है. दवा के साथ आपको उनको फिजियोथेरेपी की बहुत ज़रूरत है. इसलिए मैंने उनको किसी अच्छे फिजियोथेरेपिस्ट के इलाज करने से कहा है. डॉक्टर, मैं तो अमेरिका में एक बड़े हॉस्पिटल में फिजियो करती हूँ और सब एडवांस ट्रीटमेंट मैं जानती हूँ. मेरे साथ मैं नए इक्विपमेंट और दवा भी लाई हूँ. तो अच्छा हुआ, आप पेशेंट को घर ले जा कर सकते हो. इनका इलाज कर सकती है. मैं उनको कल डिस्चार्ज देता हूँ. थँक्यू डॉक्टर. म्हणून रसिका बाहेर आली. वसंतरावांना म्हणाली, बाबा, मैंने डॉक्टर साहब से बात की है. माजी को कल डिस्चार्ज मिलेगा और कल से मैं घर पर इनका इलाज करूँगी. अभी कोई डरने की बात नहीं है. आज की रात मैं हॉस्पिटल में रहूँगी और आप सब लोग घर जाएंगे. ये अरुणा भी बहुत थक गई होगी. 4 दिन से उसे ठीक नींद भी नहीं 4 दिन से उसको अच्छी से नींद भी नहीं मिली. इसलिए बालाजी, आप सबको लेकर घर जाइए और खाली आप कल सुबह आइए तो हम माजी को लेकर घर पे जाएंगे. त्यावर अरुणा म्हणाली, अहो, पण तुम्हाला कसं जमेल? इथे ओळख पण नाही तुमची. कौन कहता है मेरी पहचान नहीं है? अब ये मंदा और हॉस्पिटल का स्टाफ मेरे पहचान का है. चलो मंदा से पूछते हैं. रसिका अरुणाचा हात पकडून नर्स मंदाकडे गेली. तेव्हा मंदाच काय, पण सर्व नर्सने देखील तिच्याशी अनेक वर्षाची ओळख असल्यासारखं बोलू लागल्या. अरुणाला कळेना, ही जेमतेम 1 तासापूर्वी ती तेथे आली आणि तिने सर्वांची ओळख केली आहे. केव्हा केली? रसिका मंदाला म्हणाली, मंदा, मैं रात को यहाँ ठहरती हूँ और बाकी सब लोग काफ़ी थके हैं. उन्हें घर भेजती हूँ. ठीक है ना? मंदा रसिकाकडे पाहून म्हणाली, हां हां, राहा ना. आमची बाजूला खोली आहे. येथे रात्री राहा तुम्ही. बाकी आम्ही आहोतच रात्रभर. कसलीच काळजी करू नका. बाबांना पण घरी न्या आणि उद्या डिस्चार्ज घेण्यासाठी या. अरुणा समाधानाने रूममध्ये गेली आणि तिने घरी जायची तयारी केली. वसंतराव काळजीच्या स्वरात म्हणाले, काळजी घे ग रसिका. तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही जातोय. सकाळी बाळ्या रिक्षा घेऊन येईल. सर्व मंडळी घरी गेली आणि रसिकाने सुमित्राबाईंचं अंग पुसून घेतलं. अंगावरचे कपडे बदलले. हॉस्पिटलमधले सर्व स्टाफ कौतुकाने बघत होता. आपापसात कुजबुजत होता. इथे एका घरात अनेक वर्ष राहणारी सून
सासूबाईची काही काळजी घेत नाही. काय काळजी घेते ते आम्ही पाहतो, पण एवढ्या 50 तासांचा प्रवास करून आलेली ही मुलगी अनोळखी सासूची किती काळजी घेते बघा. आणि ती अरुणा सांगत होती, ह्या सुमित्राबाई म्हणे तिचे तोंड पाहणार नव्हत्या. ती पूर्ण रात्र रसिका हॉस्पिटलमध्ये राहिली आणि मधले 3 तास बाजूच्या नर्सच्या खोलीत विश्रांती घेतली आणि बाकी हॉस्पिटलचा स्टाफ सोबत होताच. सकाळी बाळ्या रिक्षा घेऊन आला. तोपर्यंत रसिकाने डिस्चार्ज घेऊन हॉस्पिटलचे बिल भागवून घरी जाण्याची तयारी केली होती. दोन्ही बाजूला उचलून हॉस्पिटल स्टाफने त्यांना रिक्षात पोचवलं. रसिका बाजूला बसली आणि सर्व हॉस्पिटल स्टाफने रसिकाला बाहेर येऊन निरोप देखील दिला. रिक्षा घरी पोहोचली आणि रसिका आणि अरुणाने पुन्हा सुमित्राबाईंना उचलून घरात आणलं आणि बेडवर झोपवलं. रसिका आपले घर पाहत होती. भारतात ती 4-5 वेळा येऊन गेली होती, पण थेट विमानतळ आणि टॅक्सीने पंजाबमधील नातेवाईकांची हवेली, कोकणातील उतरत्या छपरांची जांभा दगडांची घरं ती प्रथमच पाहत होती. रसिका पूर्ण घर फिरली. मागील दाराची पाण्याने तुडुंब भरलेली विहीर तिने पाहिली. विहिरीपलीकडील नारळी पोफळीची झाडं तिला आवडून गेली. घराच्या दारातली तुळशी वृंदावन ती प्रथमच पाहत होती. देवासाठी स्वतंत्र खोली, स्वयंपाकघरात गॅससोबतच मातीची चूल तिला नवीन होती. अमेरिकेत असताना भूगोल शिकवताना तिने हे सर्व वाचले होते. आता ती प्रत्यक्षात पाहत होती. तिने आपली बॅग सासूबाईंच्या खोलीतच ठेवली, कारण रात्रंदिवस त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायला यावं म्हणून. तोपर्यंत अरुणाने सर्वांसाठी चपाती भाजी आणली. रसिकाने बाबांना चपाती भाजी दिली आणि आपण खायला बसली. भाजीबरोबर चपातीचा एक तुकडा तोंडात टाकला. मात्र तिला हे खाणं फार आवडलं. माहेरी पंजाबी जेवण जेवून त्याची सवय झाली होती, पण हे महाराष्ट्रीयन जेवण पण तिला आपलेसे वाटले. तिने ठरवलं अरुणाकडून हे जेवण शिकून घ्यायचं. शेवटी माझ्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना हे जेवण आवडतं. त्यांच्या आवडीचं जेवण मला यायलाच हवं. आणि मग तिने बेडवरील सुमित्राबाईंकडे मोर्चा वळवला. तिने अरुणाला बोलवलं आणि फिजिओच्या नियमाप्रमाणे बेडची दिशा बदलून घेतली. पहिल्यांदा तिने पेशंटचा हात हातात घेतला आणि हाताचे व्यायाम सुरू केले. हे 15 मिनिटं केल्यावर डाव्या पायाचे व्यायाम सुरू केले. मग हात आणि पायावर अमेरिकेहून आणलेल्या रोलरने शेक दिले. मग चेहऱ्याचे व्यायाम, मग डोळ्यांचा व्यायाम, असे अनेक व्यायाम सटासट सुरू केले. 2 तास झाले. 2 तास असे व्यायाम सुरू होते आणि वसंतराव, बाळ्या आणि अरुणा हे आश्चर्याने तिच्याकडे बघत होती. या एवढ्याशा मुलीच्या अंगात किती ताकद आहे, असे वसंतराव मनातल्या मनात म्हणत होते. 2 तास व्यायामानंतर अमेरिकेतून आणलेले जेल अंगावर पसरवलं आणि अरुणाच्या मदतीने गरम पाण्याची आंघोळ. सुमित्राबाईंना गाढ झोप लागली. शेक सुरू असताना सुमित्राबाईंनी हाय म्हटलं असं वसंतरावांना वाटलं. त्यांना खात्री वाटू लागली की या उपचाराने सुमित्रा खडखडीत बरी होणार. त्यांना या मुलीबद्दल ममत्व वाटू लागले. कुठेही अमेरिकेत जन्म घेतलेली मुलगी उदयला मित्रांच्या घरी भेटते काय? दोघे प्रेमात पडतात काय? लग्न करतात काय? आणि लग्नानंतर फक्त 4 महिन्यानंतर उदयची आई अर्धांगिनी आजारी पडली म्हणून अमेरिकेहून तातडीने येते काय? सारेच आश्चर्यकारक होतं. दुसऱ्या दिवशी रसिकाने सासूबाईंकडून व्यायाम करून घेतलेच, पण अरुणाला बोलावून ती मालवणी जेवण शिकू लागली. शिवाय यूट्यूबवर बरीच माहिती होतीच. दुसऱ्या दिवशी तिने कुळथीचं पिठलं केलं आणि वसंतरावांना ती फार आवडलं. मग ती भाकरी थापायला शिकली, पुरणपोळी करायला शिकली. वसंतराव पण सुनेला मदत करत होते. नारळ किसून देत होते, कांदे लसूण सोलून देत होते. उदयचा रोज फोन येत होता, आईची तब्येत सुधारते आहे का? या बातमीने त्याला आनंद होत होता. आपण स्वतः न जाता रसिकाला पाठवायचे ठरवले आणि रसिका एका मिनिटात तयार झाली. याचे त्याला खूप बरे वाटले होते. आता 2 महिन्यात प्रोजेक्ट संपला की आपण भारतात जाऊ
आणि चांगली महिनाभर राहून आईची सेवा करू आणि येताना रसिकाला घेऊन अमेरिकेत येऊ अशी स्वप्न तो पाहत होता. रसिकाच्या उपचाराने सुमित्राबाई ह्या डोळे उघडून पाहत होत्या. हाताची पायाची हालचाल करत होत्या. त्यांच्या डोक्यात सतत प्रश्न येत होता. आपल्या घरात वावरणारी ही स्त्री कोण, हे त्यांना विचारायचे होते, पण बोलता येत नव्हते. रसिकाने आता त्यांच्या जिभेचे व्यायाम सुरू केले. त्यासाठी अमेरिकेतून एक कंपन पावणारे मशीन तिने आणले होते. त्यामुळे जीभ कंप पावत होती आणि तोंडात व्यवस्थित फिरत होती. रसिकाचा अंदाज होता साधारणतः 1.5 महिन्यात सासूबाई व्यवस्थित बोलू लागतील, चालू लागतील. तोपर्यंत न थकता हे व्यायाम करायलाच हवेत. त्या दरम्यान चीनमध्ये एका व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. लाखो लोक या व्हायरसने आजारी पडले. अनेक जण मेले. हळूहळू हा विषाणू जगभर पसरला. अमेरिकेमध्ये सुद्धा अनेक लोकांना बाधा झाली. हा विषाणू भारतात पण आला. त्यामुळे बाजारपेठा बंद करण्यात आल्या. भारत सरकारने पण देश बंद करण्याची घोषणा केली. विमानसेवा, रेल्वे सेवा बंद झाल्या. उदय अमेरिकेत आणि रसिका भारतात अशी परिस्थिती झाली. विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर असताना उदय रसिकाला सांगत होता, भारतातून लवकर निघ, नाहीतर तू तिथे अडकशील. जर रसिकाने उत्तर दिले, सासूबाईंना पूर्ण बरे व्हायला किमान 2 महिने लागतील, तोपर्यंत मी भारत सोडू शकत नाही. भारतातही मोठ्यापासून छोट्यांपर्यंत कारखाने, दवाखाने बंद झालेत. जिकडे तिकडे शुकशुकाट पसरला. हातावर पोट असलेल्या माणसांचे खूप हाल झाले. रसिकाच्या लक्षात आलं, आपल्या गावातील तरुण तरुणी सध्या घरीच असतात. बारीक सारीक कामं देखील करणारे, मोलमजुरी करणारे, गवंडी काम करणारे काम नसल्यानं घरी आहेत. सरकारने थोडेफार धान्य दिले तरी इतर व्यवहारासाठी पैसा कोण देणार. रसिकाला वाटले, आपण या मंडळींसाठी काहीतरी करायला हवं आणि तिने वसंतरावांना विचारलं, अपने घर की कुछ जमीन है क्या? अपने घर की कुछ जमीन वगैरह है क्या, जहाँ कुछ पेड़ लगा सकते हैं? त्यावर वसंतराव म्हणाले, आमची 15 एकर जमीन आहे, पण ती डोंगराळ भागात आहे. त्या भागात पाणी फारसे मिळत नाही. तो भाग सपाट करून घेतला पाहिजे. खूप खर्च येईल आणि खूप मेहनत करायला लागेल. सायंकाळी रसिका उदयशी फोनवर बोलली, आपण ती जमीन लागवडीखाली आणूया. खूप खर्च येईल. तुझे काय मत आहे? उदय म्हणाला, तू बघून तर ये. आईबाबांची इच्छा आहे, पण त्या जमिनीवर काही लागवड व्हावी, पण त्यांना ते शक्य झालं नाही. नाहीतरी या लॉकडाऊनमध्ये तू तिथे आहेस. पैशांची काळजी नाही, पण कितपत जमेल ते पहा. दुसऱ्या दिवशी रसिकाने बाळ्या आणि अरुणाला बोलवलं. तिने तिची कल्पना सांगितली. 15 एकर जमिनीची पाहणी केली आणि पाहणी करून झाल्यानंतर सायंकाळी सर्वांनी जागा पाहिली. त्यावर खूप रानटी झाडं होती. जमीन डोंगर उतरणीवर होती. मोठमोठे खडक होते. जवळपास पाणी कुठेच नव्हते. प्लॉटवर जायला व्यवस्थित जागा देखील नव्हती. बाळ्या रसिकाला म्हणाला, भाभी, इथे आंबे लावणे कठीण आहे, कारण पाणी जवळपास नाही. पण डोंगर उताराला काजू कलमे लावता येतील. त्याला फारसे पाणी लागत नाही. तसेच साग आणि बांबूची लागवड देखील आपण करू शकतो. अर्थात खर्च खूप येणार. सायंकाळी रसिकाने उदयच्या कानावर हे घातलं, आपल्याला एकट्याला एवढी मेहनत आणि लक्ष देणं जमणार नाही. पण यातील 5 एकर जमीन बाळ्या आणि अरुणाला देऊ. नाहीतरी तुला ते भावासारखेच आहेत. सर्व खर्च आपण करू, पण बाळ्या सर्व कामं करून घेईल. हे उदयला आवडले. तसेच वसंतरावांना पण खूप आवडले. बाळ्या आणि अरुणाला मग उत्साह आला. नाहीतरी त्यांच्याकडे काहीच जमीन नव्हती. लॉकडाऊनमुळे बरेच कामगार घरीच होते. त्यांना पण रोजगार मिळावा आणि आपलं काम व्हावं हा हेतू. बाळ्याने 2 JCB मागवले आणि 15 दिवस प्लॉटभर फिरून जमीन अगदी साफ करून घेतली. तोपर्यंत पाऊस जवळ आला होता. रसिका आणि बाळ्या वेंगुर्ल्यात फळ संशोधन केंद्रात जाऊन नवीन जातीची काजू कलमे पाहून आले.
बाळ्या रसिकाला म्हणाला, भाभी यावर्षी बांधकामे बंद आहेत, त्यामुळे दगडखाणीवरील दगड पडून आहेत, आपण ते घेऊया का? ते आपल्याला निम्मे दराने मिळतील. ते घेतले तर कंपाऊंड करून टाकू, म्हणजे गुरांपासून बचाव. रसिकाला ते मान्य झालं. तिने मान्यता दिली आणि दुसऱ्या दिवशीपासून जवळच्या दगडखाणीतून दगड येऊन पडू लागले. गावातील कामाशिवाय बसलेल्या गवंड्यांना बोलावून कंपाऊंड करणं सुरू झालं. 6 गवंडी आणि 10 मदतनीस असे राबू लागले. कंपाऊंड झालं तोपर्यंत पाऊस सुरू झाला आणि पहिल्या पावसातच वेंगुर्ल्यातून काजू कलमे आणली आणि डोंगर उतारावर ती लावली. गावातील 10 माणसांना कामं मिळाली. मग आंबेगावाहून साग रोपे आणि बांबूची रोपं आणली. सुमारे 20 दिवसात पूर्ण बाग तयार झाली. वसंतराव रोज बाळ्याच्या रिक्षेतून प्लॉटवर जात होते. 1.5 महिन्यात ओबडधोबड जमिनीवर एवढी बाग तयार झाली, हे सत्य की स्वप्न हेच त्यांना कळेना. आपली पत्नी बरी झाली की तिला ही बाग दाखवायची हे त्यांनी ठरवलं आणि या जमिनीवर बाग करण्याची तिची इच्छा होती, पण ती तिच्या सुनेने पूर्ण केली. सुमित्राबाईंची पण तब्येत पूर्ण पदावर येत होती. रसिकाच्या ट्रीटमेंटने त्यांचे सर्व अवयव काम करू लागले होते. आता त्या अडखळत बोलू लागल्या होत्या, थोडंफार चालू देखील लागल्या होत्या. त्या हात हलवून ही मुलगी कोण आहे असं वसंतरावांना विचारत होती. पण वसंतराव गालातल्या गालात हसत पण काही सांगत नव्हते. सुमित्राबाई बाळ्या तसेच अरुणाला खुणावून विचारत होत्या, घरात वावरणारी आणि माझी एवढी सेवा करणारी ही मुलगी कोण? पण ती दोघं पण काही सांगत नव्हती. सारं जग स्तब्ध झालं होतं. अमेरिकेत कोरोना पेशंट वाढत होते. रसिकाला उदयची काळजी वाटत होती. त्याचे तिकडे वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि इकडे घरात तिचे सासू सासरे होते. शेजारी बाळ्या आणि अरुणा होती. या सर्वांची काळजी ती घेत होती. सर्वांना गरम पाणी, लिंबू सरबत, गरम पाण्याचा वाफारा सुरू होता. सुमित्राबाईंना आजारी पडून आता 3 महिने झाले होते. डॉक्टर राणेंनी दर महिन्याला तपासायला आणा असं देखील सांगितलं होतं, पण या कोरोनामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेता आलं नव्हतं. आता सुमित्राबाई थोड्याफार चालत होत्या, थोडेफार बोलतात, तेव्हा त्यांना डॉक्टरांना दाखवावं असं रसिकाला वाटलं आणि रसिकाने असं ठरवल्याप्रमाणे तिने डॉक्टर राणे यांना फोन केला आणि पेशंटला केव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणू असं विचारलं. त्यावर डॉक्टर राणे म्हणाले, कोरोनामुळे त्यांना इथे आणणे धोक्याचे आहे. त्याऐवजी मी स्वतः तुमच्या घरी येतो. येत्या रविवारी येतो आणि पेशंटला पाहतो आणि तुमच्या हातचा चहापान पितो. अशा रीतीने डॉक्टर राणे रविवारी वसंतरावांच्या घरी आले. पेशंटची तब्येत पाहून अत्यंत खुश झाले. त्यांना चालताना थोडे थोडे बोलताना पाहून त्यांना आनंद झाला. डॉक्टर सुमित्राबाईंना म्हणाले, सुमित्राबाई तुम्ही बऱ्या झाल्यात. कोणामुळे माहिती आहे का? माझ्यामुळे नाही, या तुमच्या सुनेमुळे. ही तुमची सून अमेरिकेहून धावत आली आणि ती स्वतः फिजिओ असल्यामुळे तिने तुमच्यावर उपचार केले, नाहीतर तुम्हाला मुंबईस किंवा पुण्याला न्यावं लागलं असतं. सुमित्राबाई तोंड उघडे ठेवून ऐकत राहिल्या. ही घरात वावरणारी, आपल्यावर उपचार करणारी, प्रेमाने वागणारी ही आपली सून, उदयची बायको. मग उदय कुठे आहे? या सुनेचे मी तोंड पाहणार नाही असे बोलले होते, म्हणून देवाने मला शिक्षा दिली होती की काय? पण या शिक्षेतून या मुलीनेच मला बाहेर काढले. म्हणूनच मी यांना बाळ्याला, अरुणाला विचारत होते की ही मुलगी कोण? सगळे गालातल्या गालात हसत होते आणि काही सांगत देखील नव्हते. सुमित्राबाईंनी खुनेने रसिकाला जवळ बोलावलं. तिच्या केसावरून हात फिरवताना त्यांना रडू देखील आलं. किती गोड माझी पोर. अशी मुलगी लाखात एक. शोधून सापडणार नाही. असेल पंजाबी की आणखी कोण, पण मालवणी जेवण पण सर्व करते. आणि केवढी मोठी बाग तिने तयार केली. सुमित्राबाईंच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि अमेरिकेतून आलेली त्यांची सुनबाई ती पुसत होती. हे दुर्मिळ दृश्य डॉक्टर राणे, वसंतराव आणि बाळ्या, अरुणा हे पाहत होते.
या सर्वांना पण गहिवरून आलं. डॉक्टर पण गहिवरले, पण आपला घसा खाकरून ते म्हणाले, रसिकाजी आप. डॉक्टरांनी हिंदीत बोलायला सुरुवात करताच रसिका म्हणाली, डॉक्टर मराठीत बोला, मला आता मराठी येते. डॉक्टर म्हणाले, रसिकाजी तुम्ही मराठी शिकला नसता तर मला आश्चर्य वाटलं असतं. 3 महिन्यापूर्वी तुम्ही अमेरिकेतून 2 दिवसात इथे पोहोचलात आणि ज्या तडफेने ज्या सासूबाईंवर उपचार सुरू केलेत ते माझ्या स्टाफने मला अगदी आनंदाने सांगितलं. तेव्हाच मी ओळखलं होतं, ते पाणी काही वेगळंच आहे. एकदा परदेशी गेलेले तरुण आपल्या आईवडिलांना विसरतात, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात. हे कॉमन झालं आहे. या विषयावर अनेक कथा, कविता, नाटके आली. काही ठिकाणी परदेशी गेलेल्या मुलामुलींच्या पालकांची मंडळे स्थापन झाली आहेत. परंतु यातील काही मुलं आपल्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेतात. एवढंच नव्हे तर शिक्षण किंवा पुरेसे पैसे जमले की परत आपल्या भारतात येतात आणि आपल्या देशात येतात आणि आपल्या आईवडिलांना जपतात. यावर कोणी कथा, कविता किंवा नाटकं किंवा आताचे व्हॉट्सअप, फेसबुक असेल तर हे करत नाहीत. रसिका, तुझे उदाहरण म्हणजे अशा परदेशी गेलेल्या पण भारतात येऊन स्थायिक झालेल्या आणि म्हाताऱ्या आईवडिलांची काळजी घेणाऱ्या मुलामुलींसाठी आदर्श आहे. मी आजच सुमित्राबाईंचे आजारपण आणि त्यांच्या सुनेने अमेरिकेहून येऊन केलेले उपचार यावर लेख लिहिणार आहे. मुंबईतील इंग्रजी, मराठी तसेच आम्हा डॉक्टर्स असोसिएशनच्या सोयनियरमध्ये पाठवणार आहे. रसिकासह सर्वजण अगदी सद्गती झाले आणि रसिका आपले कौतुक ऐकून संकोचून गेली होती. सुमित्राबाई वारंवार रसिकाच्या केसावर हात फिरवत होत्या. वसंतराव, बाळ्या, अरुणा सर्वजण डोळे पुसत होते. त्यावर डॉक्टर पुढे म्हणाले, रसिका, सध्या जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तुझा नवरा तिकडे आणि तू इकडे अशी परिस्थिती आहे. पण हा कोरोना लवकरच संपेल आणि विमानसेवा सुरू होईल. त्यावेळी तू तुझ्या नवऱ्याकडे परदेशी जाशील. मग मला प्रश्न पडतो, आमच्यासारख्या छोट्या शहरात कितीतरी सुमित्राबाईंसारखे पेशंट येतात आणि त्यावर मनासारखे उपचार करणारी रसिका नसते. त्यामुळे पेशंटमध्ये किती सुधारणा होणार यावर मर्यादा येते. असो, मी निघतो. या पेशंटची मला काळजी नाही. 2 महिन्यात हा पेशंट चालत माझ्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच येणार. डॉक्टर गेले आणि रसिका विचार करत होती. डॉक्टर म्हणाले ते खरं आहे. माझ्या सासूबाईला मिळाली तशी ट्रीटमेंट इथल्या पेशंटना मिळायला हवी. या छोट्या शहरात कुशल फिजिओला यायला तयार नाहीत आणि इथल्या लोकांना मोठ्या शहरात जाणं जमत नाही. मला वाटतं माझी इथे गरज आहे. शिवाय माझ्या सासू सासऱ्यांना माझी आणि उदयची गरज आहे. आम्ही मोठ्या कष्टाने मोठी बाग उभी केली. त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. मी इथे राहू शकेन. तसेच माझ्या आईबाबांना पण मी भारतात राहिले तर आनंदच होईल. पण उदयचं काय? त्याची नोकरी, त्याचे करिअर, काहीतरी विचार करायला हवा. त्या रात्री फोनवर रसिका उदयशी याबद्दल भरभरून बोलली. उदयला पण पटत होतं, पण नेमकं काय आणि कसं करायचं याचा विचार सुरू झाला. पुढील काही महिन्यात कोरोना कमी झाला तशी रसिकाने डॉक्टर राणेंच्या मदतीने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जागा मिळवली आणि सुमित्रा फिजिओथेरपी सेंटर सुरू केलं. आपल्या मदतीस अरुणाला घेतलं. इतर घरची आणि बागेची कामं पाहणाऱ्या बाळ्या होताच. 2 वर्षात बागेतील झाडांची जोर धरला आणि दुसऱ्याच वर्षी काजू कलमांना भरघोस काजू लागले. वसंतरावांनी सुमित्राबाईंना नेऊन बाग दाखवली तेव्हा या ओसाड जमिनीवर आपल्या सुनेने जे नंदनवन उभं केलं ते पाहून त्यांना सुनेचा अभिमान वाटला. आंतरराष्ट्रीय विमान सुरू होताच उदय घरी आला. वर्क फ्रॉम होम सुरू असल्यानं त्याची नोकरी व्यवस्थित सुरू झाली. परंतु कंपनीने पुन्हा कंपनीत बोलावल्यास कंपनी सोडायची आणि भारतात दुसरी कंपनी स्वीकारायची व पुणे किंवा मुंबईत जॉब घ्यायचा हे त्यानं मनाशी पक्क ठरवलं. सुमित्रा फिजिओ सेंटर
सुमित्रा फिजिओ सेंटरने थोड्याच दिवसात नाव मिळवलं. संपूर्ण जिल्ह्यातून डॉक्टर्स पेशंट पाठवू लागले. रसिका अगदी मनापासून उपचार करू लागली. उदय आपले काम संपले की बागेत जाऊ लागला. झाडांची मशागत करता करता त्याला भलताच आनंद होऊ लागला. वसंतराव नाईक गुरुजी आणि सुमित्राबाई लवकरच आजी आजोबा होणार असल्याची बातमी आली आणि नाईक कुटुंब आनंदात बुडालं. डॉक्टर राणे यांनी सुमित्राबाईंच्या आजाराबद्दल लिहिलेला लेख महाराष्ट्रातील सर्व अग्रणी डॉक्टर मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे भारतभर गाजला. हा लेख वाचून आणि त्यावरील चर्चा ऐकून परदेशी नोकरीनिमित्त गेलेल्या मुलांच्या आईबाबांच्या आशा पल्लवीत आल्या. आपल्याला पण रसिकासारखी सून मिळावी आणि तिने नवऱ्याला परत आपल्या देशात आणावं म्हणून ते प्रार्थना करू लागली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, रसिकाने घेतलेला निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.